बघा, जेव्हा बोटनेकमध्ये आपल्याला या बाजूनी आपलं शोल्डर 2 ते 3 इंच मध्ये येईल, आपलं शोल्डर 2.5 इंच आहे बरोबर, तर 2 ते 3 इंच असेल तर आपल्याला पॉईंट मुंडा आपला खूप खाली येतो बरोबर, आणि मग काय होतं की हा जो साईड पार्ट आहे ना तो खूपच छोटा होतो, आणि मग ब्लाऊजमध्ये हात वरती 32 ते 39.5 मध्ये असेल तर फ्रंट साईडसाठी आपल्याला क्रॉस मार्किंग घ्यायचं आहे 0.75 वरती. परफेक्ट फिटिंग येते ब्लाऊजची, कुठेही घोळ न येणं. आपण हे जे मायनस करतोय ते आपण जे इथे मुंडा घेरामध्ये ज्या चुन्या येतात किंवा ब्लाऊजमध्ये रिंकल्स निर्माण होतात ते आपण अगोदरच काढून टाकतोय. त्याच्यामुळे या पद्धतीने जेव्हा कटिंग करून घेते आणि तुम्हाला 3 ब्लाऊज आपण यामध्ये कशा पद्धतीने कट करून शिवू शकतो ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर जेव्हा ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बोटनेक ब्लाऊजची संपूर्ण कटिंग कशा पद्धतीने करायची असते. कारण बऱ्याच मैत्रिणींच्या खूप रिक्वेस्ट आलेल्या आहेत की ताई प्लीज बोटनेक ब्लाऊजचा चार्ट तुम्ही आमच्याबरोबर शेअर करा म्हणून. तर त्यांच्यासाठी आज मी अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये हे जे बोटनेकचे चार्ट आहेत ते डिटेलमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा की कशा पद्धतीने आपल्याला बोटनेकमध्ये शोल्डर घ्यायचं असतं, पाठीमागचा गळा किती असला पाहिजे किंवा फ्रंटचा गळा किती ठेवतो आपण बोटनेकमध्ये, तो जास्तीत जास्त किती असला पाहिजे आणि कमीत कमी आपण किती घेतला गेला पाहिजे. त्याचबरोबर बोटनेकमध्ये जो मेन प्रॉब्लेम येतो तो म्हणजे आर्महोल खाली किती घ्यायचं. कारण डीपनेकमध्ये आपला फॉर्म्युला वेगळा आहे आणि बोटनेकमध्ये आपल्याला हा फॉर्म्युला आहे तो वेगळा वापरावा लागतो. तर तो कोणता आहे त्यासाठीचा डिटेल चार्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला या कटिंगमध्ये स्लीव्ज कशी कट करायची, कारण बोटनेक आहे तर मग स्लीव्जमध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे असतात का, हे सुद्धा तुम्हाला पडलेले खूप आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका किंवा फास्ट करून बघू नका. मी तुमच्यासाठी खूप सावकाश पद्धतीने व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तरीसुद्धा तुम्हाला बोटनेक ब्लाऊज हा अगदी परफेक्ट पद्धतीने कटिंग करायला येणार आहे याची गॅरंटी मी देते तुम्हाला. कारण मी ज्या पद्धतीने तुमच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यातून तुम्हाला ब्लाऊज कसा कट करायचा हे जमणार नाही असं होणारच नाही. 100% गॅरंटी आहे की तुम्ही अगदी प्रोफेशनल पद्धतीने हा ब्लाऊज कट करू शकणार आहात. आणि स्टिचिंगचे आपल्या व्हिडिओ चॅनलवरती भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तुम्ही ते बघून स्टिचिंग करू शकता. किंवा जर तुम्हाला या व्हिडिओमध्येच याच ब्लाऊजची स्टिचिंग करून बघायची असेल किंवा माझ्याकडून बघायची असेल तर तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, आपण त्याच्यावरतीही डिटेल व्हिडिओ बनवूया. पण हा व्हिडिओ मात्र तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा. आणि जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही जरूर करून ठेवा. कारण ज्यावेळी कसं होतं की जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला मी जेव्हा पण केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येते. या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्ट कसा घेणार आहोत तर इथे मी ड्रॉ केलेला आहे. फ्रंटला प्रिन्सेस कट घेणार आहे आणि इथे आपण हुक आणि आयपट्टी बनवणार आहोत. पण समजा तुम्हाला जर इथे फ्रंटला हुक आणि आयपट्टी नको असेल, बोटनेकमध्ये कसं हा गळा आपला वर असतो त्यामुळे इथे जर तुम्हाला हुक आयपट्टी नको असेल तर तुम्ही साईडला सुद्धा चेन लावून घेऊ शकता किंवा बॅकला एखादा पॅटर्न देऊन तुम्ही तिथे हुकाय बनवू शकता की ज्यामुळे वरती डिझाईन राहील आणि आतल्या साईडला हुकायची पट्टी त्याच्यामध्ये होऊन जाईल. तर या पद्धतीने घेऊ शकता किंवा तुम्ही इथे बॅक पार्टमध्ये एखादा पॅच सुद्धा बनवू शकता की ज्यामुळे ते ब्लाऊज पण छान दिसेल आणि हा आपला बॅक पार्ट पण हुकाय पट्टीचा मॅनेज होऊन जाईल. तर या पद्धतीने कसं कटिंग घ्यायचं आहे यामध्ये हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर बऱ्याच कमेंट होत्या की आपली जी स्लीव्ज आहे ती कमी होते किंवा काहींच्या जास्त होतात अशी कमेंट होती. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्लीव्जसुद्धा याच पॅटर्न बरोबर कशी मॅचिंग स्लीव्ज कट करायची, म्हणजे मुंडा घेराबरोबर मॅच होणारी स्लीव्ज कशी कट करायची हे डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथंपर्यंत आपण हे सर्व मेजरमेंट टाकून हे आपण घेतलेलं आहे. जी पण आपली शोल्डर आहे त्याच्या शोल्डरच्या अर्धे टाकून घ्यायचे आहे. तिथे आपली शोल्डर 14.5 आहे तर इथे मी 7.25 इंच मार्क करून घेतलं. 1 इंच डाऊन आलेलो आहोत आणि 2.5 इंच या बाजूने मार्क केलेला आहे आणि इथून स्ट्रेट लाईन आपण म्हणजे तिरकी लाईन देऊन घेतली. वरून आपण उंचीचं मेजरमेंट घेतलेलं आहे 15.5 उंची तयार हवी आहे फ्रंटमध्ये आपली, तर इथे आपण 16.5 वरती घेतलेलं आहे मार्किंग 1 इंच प्लस करून. आता इथून पुढच्या मेजरमेंटसाठी आपल्याला काय करायचं आहे तर बोटनेकसाठी आपल्याला चेस्ट लाईन कशी मार्क करायची याच्यासाठी मी तुम्हाला एक सेपरेट चार्ट देते. तर बघा, मुंडा खोलीसाठी हे सूत्र तुम्हाला वापरायचं आहे. म्हणजे इथे आपण चेस्ट लाईन काढणार आहोत किंवा मुंडा खोली म्हणा, दोनही याला चालू शकतो, कोणतंही तुम्ही म्हणू शकता. एक तर मुंडा खोलीसाठी म्हणू शकता किती घ्यायचं आहे खाली आणि चेस्ट लाईन कितीवर घ्यायची आहे. तर यासाठी आपल्याला सूत्र वापरायचं आहे ते म्हणजे
आता आपली ही चेस्ट कितीमध्ये येते, तर 38 इंच चेस्टसाठीचा पेपर पॅटर्न आपण बघत आहोत बरोबर. बॅक साईड आहे आणि चेस्ट साईज आहे 38 इंच. तर 38 साठीच्या पॅटर्नसाठी आपल्याला बघायचं आहे आता 41 32 to 41 मध्ये. आणि गळा आपला कुठला, बंद गळा आहे, म्हणजे पाठीमागे पॅक गळा असणार आहे. तर त्याच्यासाठी सूत्र कुठलं असणार आहे, चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 1 इंच. तर 38 आहे आपली चेस्ट, त्याला डिवाइड केलं 6 आणि प्लस करायचं आहे 1 इंच. तर किती येणार आहे, 7.3. तर हे आपल्याला घ्यायचं आहे. तर इथून आपल्याला खाली 7.3 वरती मार्क करायचं आहे. तर हे आलं 7.3. तर या इथे आपली असणार आहे चेस्ट लाईन. तर ही चेस्ट लाईन आपण इथे ड्रॉ करून घेऊया. ओके, तर आता या चेस्ट लाईनवरती आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्या चेस्टचं. तर यासाठी आपल्याला टोटल चेस्टमध्ये इथे आपल्याला पॅक नेक असेल तर लुझिंग द्यायचं असतं. आणि लुझिंग किती द्यावं लागतं, तर जेव्हा पॅक नेक असेल त्यावेळेला आपल्याला लुझिंग घ्यायचं आहे कंपल्सरी 2.5 इंचेस. तर आता आपली चेस्ट किती आहे 38. तर 38 प्लस 2.5 टोटल किती आले 40.5. तर याला डिव्हाइड करायचं आहे 4ने. तर टोटल आन्सर येणार आहे 10.1. तर हे आपल्याला घ्यायचं आहे कुठे, या लाईनवरती 10 किंवा तुम्हाला अशा पद्धतीने सांगते इकडून. हे आलं 10.1 इथे आणि इथे आपण एक मार्क केला. आणि याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच किंवा 1.25 इंच तुम्हाला जेवढं मार्जिन ठेवायचं आहे त्याच्यावेळेस तुम्ही ठेवू शकता. मी इथे 1.25 इंच मार्जिन ठेवणार आहे. ओके, तर हे झालं आपलं मार्किंग. आता आपल्याला कंबर घेरावरचं मार्किंग बघूया. कंबर घेर आहे आपली 31 इंच. तर 31चा डिव्हाइड करायचा आहे 4. 31 भागिले 4 तर किती येणार आहे 7.75. तर ते मार्किंग करायचं आहे आपल्याला या लाईनवरती 7.75. आणि 1 इंच आपल्याला टक्स घ्यायचा आहे म्हणून 8.75 वरती मार्क केलं. आणि याच्या पुढे आपल्याला 1.25 इंच मार्जिन घ्यायचं आहे. तर हे 1.25 इंचावरती मी इथे एक मार्क करून घेतलं. हे झालं. आता आपल्याला इथे तुम्ही इथे टक्स घ्यायचा असेल पाठीमागे तर तुम्ही घेऊ शकता, नाही घेतला तरी चालू शकतं. ओके, तर हा टक्स पॉईंट जर घ्यायचा असेल तर आपल्याला कसं घ्यावं लागेल, इथून हे मार्किंग करून याचा सेंटर पॉईंट काढून इथे सेंटर घ्यायचा, इकडे 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच. हा टोटल 1 इंच जे आपण इथे वाढवले ते इथे आपण टक्स घेणार आहोत. त्याचा इथंपर्यंत क्लिअर झालं. यानंतर आता आपल्याला इथे बघायचं आहे की आता इथे आपल्याला जर बोटनेक असेल आणि तुम्हाला शोल्डर किती इंच तयार ठेवायचं आहे, तर शोल्डरमध्ये आपल्याला 2.5 इंच आपलं शोल्डर तयार हवं आहे. तर आपल्याला शोल्डरमधून काही मायनस करावे लागतात. तर त्यासाठी जो एक चार्ट आहे तो मी तुम्हाला आता देणार आहे. तर हा चार्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे. तर बघा, जेव्हा आपलं शोल्डर तयार किती असणार आहे 0.5 ते 1 किंवा 1 ते 1.75 2 ते 3 किंवा 3च्या पुढे जर तुमचं शोल्डर तयार असणार असेल तर आता आपलं शोल्डर कशामध्ये येते 2 ते 3 मध्ये बरोबर. 2.5 इंच आपल्याला शोल्डर तयार हवा आहे. तर आपल्याला टोटल शोल्डरमधून मायनस करायचं आहे या बाजूने, म्हणजे अर्ध केल्यानंतर 0.5. ओके, तर हे 0.5 आपल्याला कुठून मायनस करायचं आहे, तर या बाजूने 0.5. ओके, हे झालं. आणि यानंतर आता आपल्याला इथून या लाईनचा सेंटर घ्यायचा आहे. मुंड्याचं मार्किंग करणार आहोत आपण. तर याचा आपण इथे सेंटर घेतला. सेंटरपासून आपल्याला आतमध्ये इथून इथे 7.3 होतं, तर इथून आपल्याला 1/2 इंच मागे यायचं आहे. तर 1/2 इंच मागे आल्यानंतर आपलं हे अंतर किती होणार आहे, तर बघा इथूनच मार्क करूया आपण. या पॉईंटपासून इथे मी जर हे ठेवलं तर हा 1/2 इंच आपला येणार आहे इथे बरोबर. हे 1/2 इंच आणि या लाईनवरती आपल्याला पाठीमागे यायचं आहे 1/2 इंच. तर हे आलं इथे बरोबर. इथून बघितलं तर हे इथे येते एक सूत. तर हे पॉईंट, तर हे 1/2 इंच आलं आपलं इथे. तर हे 1/2 इंचापासून आपल्याला क्रॉस मार्किंग किती करायचं आहे, किंवा पहिला आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊया जे आपण इथे आलेलो आहोत. पहिला हीच लाईन बघा तुम्ही, जे आपण रेग्युलर हे नंतर मायनस करायचं आहे, हे मी तुम्हाला नंतर सांगेन. हे 1/2 इंच नंतर मायनस करायचं आपल्याला. पहिला या वाईज आपण पहिला मार्किंग करून घेऊया. ओके, किंवा ही लाईन तुम्ही इथंपर्यंत अशी जोडून घेतलात आत्ताच तरीसुद्धा चालू शकते. ओके, हे झालं इथंपर्यंत. आणि या लाईनपासून जे 1/2 इंच आपण आत आलेलो आहोत इथून आपल्याला क्रॉस मार्किंग करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला चार्ट बघायचा आहे, तो हा आर्महोल क्रॉस मार्किंग चार्ट. या चार्टनुसार तुम्हाला 32 ते 39 इंच चेस्ट असेल तर तुम्हाला फ्रंट पार्टमध्ये किती घ्यायचं आहे आणि बॅक पार्टमध्ये किती घ्यायचं आहे हे दाखवलेलं आहे. तर पाठीमागच्या भागामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच. तर या पॉईंटपासून आपल्याला 1 इंच वरती मार्क करून घ्यायचं. ओके, आणि यानंतर कर्व शेप पट्टीचा
आपल्याला इथे ठेवायची आहे आणि हा सेंटर आलेला आपला हा पॉईंट आणि ही लाईन हे सगळे एका लाईनमध्ये येतील. या पद्धतीने ठेवून आपल्याला ही लाईन मार्क करून घ्यायची. तर हा झाला आपला बॅक मुंड्याचा शेप. इथंपर्यंत क्लिअर झालं. आणि यानंतर आता या लाईन्स मगाशी आपल्या जोडायच्या राहिलेत तर ते आपण जोडून घेऊया. तर हा झालेला आहे आपला बॅक पार्ट रेडी. तर यामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर काही याच्या फ्रंट भागाचं मार्किंग आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत, कारण एकच पार्टमध्ये सगळं घेतलं तर ते खूप मोठा होऊन जातो व्हिडिओ आणि तुम्हाला सुद्धा डिटेलमध्ये या गोष्टी समजाव्यात आणि थोडा वेळ असेल तर आपण त्या गोष्टी पटकन समजून सुद्धा घेतो. तर हा आहे आपला बॅक पार्ट 38 चेस्टचा बोटनेक. ओके, तर बोटनेकसाठी आता आपल्याला अजून एक इथे वरती मार्किंग राहिलेलं आहे, ते म्हणजे आपला गळा किती तयार राहणार आहे. तर गळा आपला इथे तयार राहणार आहे 2.5 इंच. तर आपण या बाजूनी मार्किंग करायचं आहे 3.5 इंचांवरती. ओके, 3.5 वरती मार्क केलं. मार्किंग करून आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचं आहे या आपल्या लाईनचा, शोल्डरचा. तर शोल्डरच्या सेंटरपासून आपल्याला उंचीचं मार्किंग टाकायचं आहे. तर पाठीमागचा गळा शक्यतो आपण 1.5 ते 2 इंचपर्यंतच घेणार आहोत बोटनेकमध्ये. इथे मी 2 इंचवरती मार्क केलं. आणि ही लाईन आहे ही आपल्याला ओढून घ्यायची आहे. तर बघा मी ही लाईन ओढून घेतली आणि ही लाईन आहे ही सरळ इथपर्यंत आपल्याला ही घ्यायची आहे. तर याच्या अगोदर हे बघा की इथून किती आलेलं आहे आपलं हे पुढचं अंतर 3.5 इंच. तर सेम या लाईनवरती पण 3.5 इथे मार्क करायचं आणि मग लाईन आपण ही ड्रॉ करून घ्यायची. ओके, यानंतर 1/2 इंच इथे खाली मार्क आपल्याला करायचं आहे. हे वरचं आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे बरोबर. तर म्हणून आपण काय करायचं, इकडून 3 सूत किंवा 1/2 इंच जे पण तुम्ही अंतर शिलाईमध्ये वापरणार आहात ते आपल्याला इथे मार्क करायचं आहे. आणि इथे मी तुम्हाला ते डॉटेड लाईननी दाखवते की हे असणार आहे आपलं शिलाईचं मार्जिन. तर आता आपल्याला गळ्याचा शेप घ्यायचा आहे तो इथूनच घ्यायचा की ज्यामुळे काय आहे, आणि जास्त कर्व घ्यायचा नाही आपल्याला हा. तर हा जसा जेवढा इथून इथपर्यंत हा असा जुळतोय, जास्त खोल जायचं नाही बोटनेक म्हटल्यानंतर. असा इकडे म्हणजे हा असा शेप घ्यायचा नाही इथून असा कर्व शेप. तर हा कसा घ्यायचा आहे, तर या पद्धतीने की ज्या इथपर्यंत आपलं हे टेकलं पाहिजे आणि हे या लाईनपर्यंतच इथं टेकलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे की ज्यामुळे आपला हा पाठीमागे प्रॉपर शेप तयार होणार आहे. ओके, तर हा झाला आपला बॅक साईडचा पोर्शन. तर बघा इथे आपल्याला फक्त काय टक्स मी देऊन घेतलेला आहे. तर टक्स कसा घ्यायचा आहे इथला, तर या लाईनपासून इथंपर्यंत आपण किती मार्क केलं होतं, 8.25 येतं ना आपलं. तर इथे आपण 1 इंच प्लस केलं तर चौथा 8.25 झाले बरोबर. 8.25च्या पर्यंत टेप ठेवायचा आणि या पद्धतीनं दुमडायचा. याचा सेंटर पॉईंट काढून घेतला आणि दोन्ही बाजूला अर्धा इंच घेतलं. वरच्या बाजूला आपण टक्स घेतलेला आहे 6 इंच. हा टक्स किती उंचीचा असावा यासाठी एक म्हणजे याच्या वर आपला टक्स गेला नाही पाहिजे. या लाईनच्या म्हणजे टेस्ट लाईनच्या खाली 1-1.5 इंचपर्यंत आपला चेस्ट लाईन असली पाहिजे. तर हा आपण इथे टक्स देऊन घेतला. तर यानंतरचं जे पण आपलं कटिंग आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये एवढ्याचीच तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. यामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील, काही समजलं नाही असं असेल तर तुम्ही मला कमेंट करून जरूर विचारू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये याचा फ्रंट पार्ट आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला बोटनेकमध्ये मार्किंग घ्यायचं असतं की जेणेकरून आपल्या बाहीमध्ये किंवा इथे आर्महोलमध्ये कुठेही चून येणार नाही आणि परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंगने आपल्याला ब्लाऊज बनवता येईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या फ्रंट पार्टच्या कटिंग सोबत. तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची. बाय. तर चला हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत ते आपण याचा फ्रंट पार्ट पहिल्यांदा मार्क करून घेऊया आणि मग आपण याच्यामध्ये काय चेंजेस करायचे ते बघून घेऊया. तर याच्यासाठी फ्रंट पार्टसाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. याच्यासाठी मी ते एक मार्क करून ठेवलेला आहे की आपल्याला बघा इथे आपल्याला एक लाईन आपण स्टार्टिंगला जी घेत असतो ती ड्रॉ करून घेतली. शोल्डरच्या हाफ मार्किंग आपल्याला इथे करायचं आहे. शोल्डर आहे आपलं 14.5 इंच. तर 14.5च्या अर्धे आपले येणार आहे तिथे 7.25 इंच. तर इथे 7.25 वरती मार्क केलं, एक लाईन ड्रॉ केली. इथून खाली आपण 1 इंच वरती मार्क केलं आणि बंद बाजूकडून 2.5 इंचांवर एक मार्क केला. ही लाईन इथपर्यंत तिरक्यामध्ये जोडून घेतली आणि इथपर्यंत हे बेसिकचं मार्किंग आपण करून घेतलं. हा असणार आहे आपला फ्रंट पार्ट. आणि यामध्ये आपण कसं घेणार आहोत मार्किंग, तर हा असणार आहे आपला बोटनेकचा पार्ट. इथे आपण हा आपला पॅक असणार आहे. मी इथे साईडला हुकाई पट्टी बनवणार म्हणजे चेन लावणार आहे, त्यामुळे हा आपला या पद्धतीने पॅक असणार आहे बोटनेक. तर यासाठी आपल्याला मार्किंग करताना मुंडा खोलीसाठी करायचं आहे चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 1 इंच. चेस्ट आहे आपली 38, त्याला डिवाइड म्हणजे भागिले करायचं आहे 6ने
आणि त्यामध्ये प्लस करायचं आहे 1 इंच. तर उत्तर येणार आहे आपलं 7.3. तर हे कुठून मार्क करायचं आहे आपल्याला, तर जिथे आपण 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून खाली आपल्याला 7.3 वरती मार्क करायचं आहे. तर 7.3 वरती एक मार्क केलं आणि ही लाईन आपण इथे आडवी ड्रॉ करून घेणार आहोत. ही असणार आहे आपली चेस्ट लाईन. या लाईनवरती आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे. चेस्ट आहे आपली 38. तर 38 मध्ये आपल्याला इथे लुझिंग फ्रंट आणि बॅक पार्ट जेव्हा दोन्ही पॅक असतो त्यावेळेला आपल्याला दोन्ही पार्टमध्ये लुझिंग 2.5 ॲड करायचं आहे. किती लुझिंग, हे फ्रंट आणि बॅक जेव्हा पॅक असेल त्यावेळेला 2.5 इंच प्लस करायचं आहे. तर 38 अधिक 2.5 उत्तर येणार आहे 40.5 आणि याला भागिले करायचं आहे 4. तर उत्तर येणार आहे 10.1. तर हे मार्क करायचं आहे आपल्याला या लाईनवर, चेस्ट लाईनवरती. तर इथून 10.1 कुठे येतात तिथं आपल्याला एक मार्क लावून घ्यायचा आणि त्याच्या बाहेर आपल्याला 1.25 इंच मार्जिन घ्यायचं आहे. 1.25 इंच याच्यावरती एक मार्क देऊन घेतला आणि यानंतर आपल्याला टोटल ब्लाऊजची उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि फ्रंट पार्टमध्ये केव्हाही आपल्याला जेव्हा ब्लाऊजच्या उंचीचं मार्किंग करायचं असतं त्यावेळेला आपल्याला शोल्डर लाईन जिथं आपली ही तिरकी लाईन गेलेली आहे त्या लाईनपासून खाली आपल्याला मार्किंग टाकायचं असतं. त्यासाठी आपल्याला या शोल्डर लाईनचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. तर आता इथे पहिल्यांदा बघायचं आहे की आपल्याला शोल्डर आपण ठेवणार किती आहोत तयार. तर 2.5 इंच आपण शोल्डर तयार घेणार आहोत. तर 2.5 मध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर 2.5 मध्ये 1 इंच प्लस केलं, 3.5 वरती मार्क केलं, 3.5च्या अर्धा टेप दुमडायचा आणि सेंटर मार्क करून घेतला. या सेंटरपासून आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर ब्लाऊजची उंची आहे आपल्या 15.5 फ्रंट साईडची. तर त्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण इथून 16.5 वरती एक मार्क लावणार आहोत आणि ही लाईन आपण इथे उंचीची मार्क करून घेणार आहे. यामध्ये फ्रंटचं मार्किंग करत असताना इथून इथंपर्यंत आता हे मार्किंग आपण किती टाकलेलं आहे 7.25. तर इथे पण 7.25 वरती आपण एक पॉईंट घेतलेला आहे मगाशी लावून. तर या पॉईंटच्या आतमध्ये आपल्याला इथे अर्धा इंच यायचं आहे. बरोबर, या पॉईंटच्या आतमध्ये अर्धा इंच. तर तुम्हाला सरळ दिसेल मी हे एक वरती ठेवते आणि इथून पाठीमागे अर्धा इंच घेतलं. बरोबर, तर इथे अर्धा इंच मार्क केलं आणि या जिथे आपण 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून आणि जी चेस्ट लाईन घेतली तिथून या लाईनचा आपल्याला सेंटर पॉईंट घ्यायचा आहे. आणि या सेंटर पॉईंटच्या फ्रंटच्या मुंडा मार्क करण्यासाठी आपल्याला 1 इंच आतमध्ये यायचं आहे. तर हे अंतर किती आहे आपलं 7.25 इंच. बरोबर, तर आपल्याला इथे किती घ्यायचं आहे 1 इंच आत यायचं आहे. तर इथे येणार आहे आपण 6.25 वरती. मग इथे एक आपण हा पॉईंट लावून घेतला आणि हा पॉईंट आपल्याला या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके, आणि हे जे अर्धा इंच आपण आत आलेलो आहोत इथून आपल्याला क्रॉस मार्किंगसाठी तुम्हाला मी दाखवलेलं आहे की आपल्याला क्रॉस मार्किंग किती घ्यायचं आहे. तर जेव्हा आपली चेस्ट 32 ते 39.5 मध्ये असेल तर फ्रंट साईडसाठी आपल्याला क्रॉस मार्किंग घ्यायचं आहे 0.75 वरती. तर या चार्ट वाईज आपल्याला 0.75, तर मी हे इथे 0.75 वरती मार्क केलं. ओके, तर बघा इथे मी 2 वर ठेवते म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल. हे ह्यामुळे लक्षात येत नाहीये तुमच्या नीटचं, म्हणून मी 2 पासून याचं काउंटिंग दाखवत आहे तुम्हाला. तर हे 0.75 वरती मार्क केलं आणि क्रॉस आणि या पद्धतीने हा आपला कर्व शेप देऊन घ्यायचा. इथे कुठे जर कोणा दिसत असेल तर तो व्यवस्थित कोणा आला नाही पाहिजे, या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे झालं आपलं फ्रंट मुंड्याचं मार्किंग. फ्रंटचं गळ्याचं मार्किंग टाकणार आहोत. तर फ्रंटचा गळा आपला बोटनेकमध्ये हा फक्त 3-3.5 इंचपर्यंतच घ्यायचा असतो. त्याच्या खाली आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं नाही, किंवा जर ज्यांना हवं असेल त्यांच्यासाठी तुम्ही घेऊ शकता खालीपर्यंत गळा. पण जर तुम्ही बोटनेक घेणार असाल तर साधारण 3.75 पर्यंत तुमचा गळा किंवा 4 पर्यंत तुम्ही जास्तीत जास्त गळा घेऊ शकता खाली बोटनेकमध्ये. तर इथे आपण घेणार आहोत 3.5 इंच. तर या पॉईंट इथे आपण सेंटरवरती ठेवायचा आहे आपला टेप आणि इथून 3.5 वरती मी मार्क देऊन घेतला. आणि इथूनच आपल्याला चेस्ट शोल्डर टू एपेक्सचं मार्किंग करायचं आहे. शोल्डर टू एपेक्स आहे 10.5, अर्धा इंच वरती आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे. त्यामुळे आपण इथे एक दुसरा अर्धा इंच प्लस करून 10.5 वरती एक पॉईंट मार्क करून घ्यायचा आहे. तर हे 2 पॉईंट आपल्याला इथे याच लाईनवरती पहिला मार्क करून घ्यायचे. आणि या लाईन आहेत त्या आपण इकडे थोड्या थोड्या ओढून घेऊया की जेणेकरून आपल्याला याच्यावरती गळ्याचं मार्किंग पण करता येईल. ओके, आणि ही आहे आपली चेस्ट लाईन. एक मिनिट. जेव्हा आपल्याला शोल्डर किती तयार ठेवणार आहोत याच्या वाईज आपल्याला इकडून मायनस करायचं आहे शोल्डर. तर ते किती करायचं आहे, तर यासाठी एक चार्ट आहे बघा. जेव्हा बोटनेकमध्ये आपल्याला या बाजूने आपलं शोल्डर 2 ते 3 इंचमध्ये येईल. आपलं शोल्डर 2.5 इंच आहे. बरोबर, तर 2 ते 3 इंच असेल तर आपल्याला 0.5 मायनस करायचं आहे. तर या बाजूने अगोदर ते मायनस करून घेऊया आणि मग आपण गळ्याचं मार्किंग करू. तर इथून इथंपर्यंत हे अर्धा इंच मार्क केलं आणि ही लाईन आपल्याला या लाईन बरोबर जोडून घ्यायची आहे आपल्या मुंड्याच्या शेप बरोबर. तर हे आपलं मायनस होणार आहे अर्धा इंच. ओके, यानंतर आपल्याला आपल्या शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर शोल्डर आहे आपला 2.5, तर आपल्याला अर्धा इंच प्लस करून 3.5 वरती इथे येईल आपला मार्क.
बरोबर, हे नाही घ्यायचं आपलं, हे येणार आहे आपलं 3.5चं मार्किंग. ओके, तर आता याच्या अर्ध आपल्याला करून याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे. ओके, या सेंटर पॉईंटपासून आता आपल्याला हे मार्क लावून घ्यायचे. किंचितचा फरक येईल, काही प्रॉब्लेम नाही येणार, सेमच आहे आपलं अंतर. हे काही 3.5 वरती आलं, हे 10.5, तर हे फक्त आपलं चेंज होईल. इथे 11 वरती आपलं शोल्डर टू अपेक्स 10.5 आहे, तर अर्धा इंच प्लस करून 11 वरती मार्किंग करायचं आहे. हे मार्किंग आपलं जे आलेलं आहे तेच आलेलं आहे 3.5चं. 3.5 इंच आपण गळा ठेवलेला आहे. हेच आपलं मार्किंग. हे नाही लाईन घ्यायची विचारात, आपल्याला ही लाईन घ्यायची विचारात. ओके, तर हा असणार आहे आपला पॉईंट. शो एपेक्स टू एपेक्स किती घेतलेला आपण, तर 8 इंच घेतले. बरोबर, तर 8च्या अर्धे आपलं किती येणार आहे, ते 4 इंच. तर याच्यावरती इथे आपला हा एपेक्स पॉईंट येणार आहे. तर या एपेक्स पॉईंट इथे आला, तर याच्या इथे खाली त्यांना आपण 3.5 इंचांवर म्हणजे अर्धा इंच मायनस करून आपल्याला इथे मार्क करायचं आहे. आणि ही लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची. ओके, यानंतर इथे कंबर घेरावरचा टक्स किती घ्यायचा, याच्यासाठी आपल्याला हा चार्ट फॉलो करायचा आहे. तर जेव्हा 28 ते 33 कंबर असेल तुमची, तर त्याच्यासाठी 1 किंवा 1.25 इंच किंवा 1.5 इंच चेस्टचा उभार किती आहे त्याच्यावर तुम्हाला हा टक्स किती घ्यायचा आहे हे ठरवायचं आहे. जर चेस्ट साईज कमी असेल तर तुम्हाला हा टक्स आहे तो 1 इंचांचाच घ्यायचा आहे, आणि चेस्ट बऱ्यापैकी असेल तर मग 1.25 किंवा 1.5चा घ्यायचा हे ठरवायचं आहे. आणि जेवढा टक्स तुम्ही इथे कमरेवर घेणार आहात त्याच्या अर्धा टक्स आपल्याला मुंडा घेरावर घ्यायचा आहे. या पद्धतीने हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, आता आपली चेस्ट साईज किती आहे, 38. तर आपलं मग कशात बघावं लागेल, या लाईनमध्ये. तर इथे 38 टू 43.5 यामध्ये आपल्याला 2.5 ते 3 इंचांचा टक्स घ्यायचा आहे. तर मी इथे 3 इंचांचा टक्स घेणार आहे आणि मुंडा घेरावर घेणार आहे. जर तुम्ही इथे 2.5 इंचांचा टक्स घेतलात तर मुंडा घेरावर घ्यायचा आहे 1.25 इंचांचा टक्स, आणि कमरेवर 3 इंचांचा घेतलात तर मुंडा घेरावर 1.5 इंचांचा घ्यायचा आहे. तर मी इथे 3 इंच टक्स घेणार आहे. तुम्ही तुमच्या ह्याच्यावाईज टक्स घेऊ शकता. तर इथे मी 3 इंचांचा टक्स घेतला आणि ही लाईन आहे, या लाईन बरोबर ओढून घ्यायची आहे. ओके, या लाईन ओढून घेतल्यानंतर आता आपल्याला इथून पुढे कंबर घेराचं मार्किंग करायचं आहे. तर इथून आता ही कंबर आपली किती 3.5 इंच आली. बरोबर, हे 3.5 आणि आपला कंबर घेर किती आलेला आहे, तर आपला कंबर घेर आहे 31. त्याला डिवाइड केले 4ने, तर टोटल आन्सर येणार आहे 7.75. तर ते कुठंपर्यंत येत आहेत ते बघायचं. इकडून आपण 3.5 वरती बघितलं तर 3.5 पासून आता इथे आपल्याला 7.75 कुठे येत आहेत बघायचं. तर 7.75 इथं आलेलं आहे. बरोबर, आणि याच्या बाहेर आपल्याला घ्यायचं आहे 1.25 इंच मार्जिन. तर हे मार्जिन हे या पद्धतीने मार्किंग होईल, आणि या लाईन आहेत या आपल्याला इथे आता ड्रॉ करून घ्यायचे. इथे मार्जिन आहे ते तुमच्या चॉईसवर आहे, 1.25 किंवा 1.5 इंच तुम्हाला हवं तसं तुम्ही मार्जिन ॲड करून घेऊ शकता. आता आपण हा शेप कसा घ्यायचा आहे ते पहिला बघूया. तर या लाईनचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आपल्याला पहिल्यांदा. ओके, त्यानंतर या लाईनचा पुन्हा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा, आणि इथून आपल्याला सेम वरच्या लाईनचा पण सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. तर या खालून कमरेकडूनच्या पहिल्या जो पॉईंट आपला आलेला आहे तिथून बाहेर आपल्याला अर्धा इंचावर मार्क करायचा आहे. दुसऱ्या पॉईंटवर आपल्याला 1.25 इंचांवर मार्क करायचं आहे, आणि हे इथंच राहणार आहे आपलं. ओके, आणि यानंतर या लाईन आहेत त्या आपल्याला या पद्धतीनं जोडायच्या आहेत. यामुळे तुमचा हा जो टक्स आहे तो चुकणार नाही आहे, अगदी प्रॉपर शेप तुमचा इथे तयार होणार आहे. तर बघा, जे इथे कोणे दिसत आहेत ते कोणे फक्त आपल्याला एक सलग या पद्धतीनं असं देऊन घ्यायचं की आपला हा इथे कर्व शेप व्यवस्थित आपला आला पाहिजे. आणि इथे आहे तो थोडासा आपल्याला इकडून घ्यायचा आहे या पद्धतीने. ओके, तर हे इथंपर्यंत झालं. आता आपल्याला इकडे मुंडा घेरावरती टक्स कितीचा घ्यायचा आहे ते बघूयात. तर मुंडा घेरावरती आपल्याला 1.5 इंचांचा, इथे 3 घेतला आहे आपण, तर याच्या अर्धा इकडे आपला मुंडा घेरावर येईल. तर तो 1.5 इंच कसा बघायचा आहे आपल्याला ते पहिला बघा. तर या लाईनवरती आपल्याला 1.5 इंचांचा मार्क ठेवायचा आहे, आणि हा जिथे या लाईनला क्रॉस जिथे लागतोय तिथे आपल्याला एक पॉईंट मार्क करायचा आहे. तर इथे आपल्याला हा पॉईंट मिळाला. तर या पॉईंटच्या वरती आता हे 1.5 इंच आहे, तर 1.5 इंचांच्या अर्धे किती येणार 0.75. बरोबर, तर ते 0.75 आपल्याला
या डॉट पॉईंटच्या वरच्या बाजूला मार्क करायचं आहे आणि इथून आपल्याला या पॉईंटमध्ये ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। ही लाईन ड्रॉ केल्यानंतर या लाईनपासून खाली अर्धा इंच आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे आणि या पॉईंटपासून आपल्याला 1.5 इंच, या लाईनपासून खाली अर्धा इंचाच्या अंतराने आपल्याला 1.5 इंच कुठे येत आहेत बघायचं आणि तिथे एक पॉईंट मार्क करायचा आणि त्यानंतर हा पॉईंट पण या पॉईंट बरोबर आपल्याला जुळवून घ्यायचा आहे। ओके, आता ही लाईन आणि ही लाईन कमी जास्त होऊ नये याच्यासाठी इथून आपल्याला लाईन मोजून घ्यायची आहे। तर बघा इथपर्यंत आपली ही लाईन आहे, तर याच्यामध्ये 6 आणि 1 सूत आपलं अंतर आलेलं आहे। तर सेम या लाईनवरती आपल्याला 6 आणि 1 सूत अंतर कुठे येते ते बघायचं। तर इथे आपल्याला हे अंतर मिळते बरोबर। तर हा पॉईंट देऊन घेतला आपण आणि त्यानंतर इथून खाली आपल्याला अर्धा इंच कंपल्सरी हा आपल्याला खाली येऊन नवीन मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा असतो, कारण जेव्हा आपण हा इथे टक्स घेतो त्यावेळेला आपल्याला हा मुंडा घेर आहे तो कमी पडणार आहे आणि तो कमी होऊ नये, आपल्या मुंड्याला प्रॉपर बसावा याच्यासाठी हे अर्धा इंच खाली येऊन आपण दुसरा मुंडा मार्क करणार आहोत। तर तो मार्क करत असताना ही जी पट्टी आहे ती आपल्याला या बाजूला इथे अशी लावायची आणि त्यानंतर म्हणजे या लाईनला बरोबर समांतर लावायची आणि मग आपल्याला ही लाईन जशी इकडे येत आहे तेवढी ड्रॉ करून घ्यायची आणि यातून मग आता आपल्याला ही लाईन खाली कशी आणायची आहे, तर या लाईन बरोबर आपल्याला ही पट्टी समांतर लावायची आहे। तर ते कसं चेक करायचं, तर बघा ही पट्टी इथे ठेवल्यानंतर या लाईनमध्ये आता इथे ठेवल्यानंतर इथं जेवढं अंतर आलेलं आहे तेवढंच अंतर आपलं इथे आणि इथे पण असायला पाहिजे। तर ते चेक करून बघायचं किती आहे, तर 1.25 इंच आहे। तर सेम इकडे पण 1.25 इंच असायला पाहिजे, तर तेवढंच आहे। मग हे अंतर 1.25 इंच आहे म्हटल्यानंतर आता आपण हे इथे लाईन ही या लाईनपर्यंत ड्रॉ करून घ्यायची आणि त्यानंतर या क्रॉसपट्टी म्हणजे ह्या कर्वशेप पट्टीचा वापर करून आपल्याला इथे नवीन मुंडा आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आणि हे जे काही अंतर आहे ते आपलं मायनस होणार आहे। तर बघा हे अंतर आहे ते आपलं मायनस झालं, हे अंतर पण आपलं इथले मायनस होणार आहे आणि हा नवीन मुंडा घेर आहे त्यावरून आपण हे कटिंग घेणार आहोत। ओके, इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या। जसं आपण ही लाईन या लाईन बरोबर मॅच केली तशीच या लाईन बरोबर आपल्याला हा घेर पण मॅच करून घ्यायचा आहे। बघा कुठल्या लाईन मॅच करायच्या, ज्या आपल्या बंद बाजूकडूनच्या ज्या 2 लाईन्स आहेत त्या लाईन बरोबर आपल्याला साईड पार्ट बरोबरच्या ज्या लाईन्स आहेत त्या मॅच करून घ्यायच्या असतात आपल्या पॅटर्नमध्ये। ओके, लक्षात ठेवायचं आहे, ही महत्त्वाची टिप्स आहे। तर इथून इथपर्यंत पहिला लाईन चेक केली तर किती आलेली आहे आपली 5.25। तर या लाईनवरती आता आपण बघूया की हा शेप आपला 5.25 कुठे येतो आहे, तर हा येत आहे आपला इथे। ओके, तर हे इथे केलं आणि कंपल्सरी या बाजूनी आपल्याला अर्धा इंच हे साईज कोणतीही असो आपल्याला मार्क करायचं आहे आणि या बाजूने पण अर्धा इंच आपल्याला वरती मार्क करायचा आहे आणि हा पॉईंट आहे तो आपल्याला या इकडे ड्रॉ करायचा आहे या डॉट बरोबर आणि जो आपला इथे 5.25चा आलेला आहे तो आपल्याला या अर्धा इंच जिथे वरती आलेला आहे त्या लाईन त्या डॉट बरोबर आपल्याला जोडून घ्यायचं आहे। ओके, इथपर्यंत सगळं क्लिअर झालं। आता आपल्याला पुढच्या गळ्याचा मार्किंग करून घेऊया। तर फ्रंटचा गळा आपला 3.5 इंच आहे, ही लाईन ड्रॉ करून घेतली। आता इथून आपला हा गळा किती आहे पुढचा 3.5 इंच, तर सेम इथे 3.5 वरती मी एक पॉईंट देऊन घेते आणि ही लाईन आहे ही इथे ड्रॉ करून घ्यायची। आता इथे आपल्याला बोटनेकचा शेप द्यायचा आहे बरोबर। तर इथून आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत, कारण टोटल उंचीमध्ये आपण 1 इंच प्लस केलेला आहे, वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन, खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन। त्यामुळे इथे आपण अर्धा इंचावर एक मार्क करणार आहोत आणि या बाजूला पण अर्धा इंचांवर एक मार्क करणार आहोत। ही असणार आहे आपली शिलाईची लाईन, म्हणजे इथपर्यंत आपलं हे शिलाई मार्जिन असणार आहे। तर हे मी डॉटेड लाईननी दाखवते आणि इथे आपण आता गळ्याचा शेप देऊन घेताना या लाईनपासूनच आपल्याला घ्यायचा आहे। तर हा शेप देताना आपल्याला जास्त आतमध्ये इथे खोल घ्यायचं नाही आहे। मी इथे 3.5 ठेवलेला आहे, तुम्ही 3 वगैरे ठेवणार असाल तरी ठेवू शकता। बोटनेकमध्ये शक्यतो शेप कमीच असतात। तर इथे बघा या पॉईंटपासूनच, कारण हे इकडे जर तुम्ही वरून घेतलात शेप
इथून, तर जेव्हा तुम्ही इथून शेप द्याल त्यावेळेला हे जे अंतर आहे हे एवढं तुमचं बॅक साईडमध्ये किंवा फ्रंट साईडमध्ये दोन्हीकडे तुम्ही जसं घ्याल तसं हे एवढं वाढणार आहे अंतर, आणि तुमचं शोल्डर वाढणार आहे. त्यामुळे असं करायचं नाही आहे. आपल्याला मार्किंग घेताना इथूनच घ्यायचं आहे या पॉईंटपासून, आणि ही वरची लाईन आहे ही आपोआपच आपली ही 5 इंच इकडे जाणार आहे त्यामुळे, बरोबर. तर हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने करा. तर हे झालं आपला बोटनेकचा शेप देऊन. तर आता आपण हे कट करून घेऊया आणि मग मी तुम्हाला पुढचं सांगते की हा टक्स मायनस करून आपल्याला घ्यायचा आहे कसा ते. तर चला हे कट करून घेऊया. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे की हा टक्स आहे तो आपल्याला इथे मायनस करायचा आहे. तर आता इथे हा व्यवस्थित फोल्ड करायचा. आता बघा आपण हा फोल्ड केल्यानंतर आपण जे दुसरा मुंडा ड्रॉ केला होता तो अगदी आपल्याला इथे प्रॉपर मिळालेला आहे. तर या पद्धतीने जेव्हा आपण ब्लाऊज कट करू त्यावेळेला आपल्याला इथे मुंड्यामध्ये कोणताही चुनी किंवा कोणताही प्रॉब्लेम येत नाही. अगदी परफेक्ट फिटिंग येते ब्लाऊजची, कुठेही घोळ न येणं. आपण हे जे मायनस करतोय ते आपण जे इथे मुंडा घेरामध्ये ज्या चुन्या येतात किंवा ब्लाऊजमध्ये रिंकल्स निर्माण होतात ते आपण अगोदरच काढून टाकतोय. त्याच्यामुळे या पद्धतीने जेव्हा कटिंग केली जाते तेव्हा ब्लाऊजमध्ये कोणत्याही चुन्या किंवा काहीही प्रॉब्लेम येत नाही. आणि याच ब्लाऊजमध्ये आता तुम्ही 1 टक्स ब्लाऊज करू शकता. जेव्हा तुम्ही हा टक्स मायनस कराल आणि हे कटिंग करून घ्याल तर हे कटिंग करून घेते आणि तुम्हाला 3 ब्लाऊज आपण यामध्ये कशा पद्धतीने कट करून शिवू शकतो ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर जेव्हा तुम्ही हे बेसिक ड्राफ्टिंग करून घेता त्यावेळेला तुमचं काम किती सोपं होणार आहे ते पण तुम्हाला बघायचं आहे. तुम्ही जेव्हा एखादा असा पॅटर्न तुमच्या मापाचा काढून ठेवता त्यावेळेला तुम्हाला नंतर असे पॅटर्न काढावे लागत नाहीत आणि ब्लाऊजसुद्धा खूप छान पटकन बनून तयार होतात जेव्हा तुम्ही पॅटर्नचा वापर करता त्यावेळेला. तर बघा आता जेव्हा तुम्हाला मी 1 टक्स ब्लाऊज म्हणाले की हा आता जेव्हा तुम्ही टक्स मायनस कराल इथे फक्त पिनअप करायचा आहे. जेव्हा 1 टक्स ब्लाऊज येतो त्यावेळेला फक्त हाच टक्स घेतला जातो, बरोबर. आणि हा टक्स घ्यायचा, गळा तुम्हाला जो हवा आहे तो इथे ड्रॉ करायचा आहे आणि सेम कटिंग करून स्टिच करायचा ब्लाऊज प्रिन्सेस कट. बघा जेव्हा प्रिन्सेस कट ब्लाऊज घ्यायचा आहे त्यावेळेला जिथे आपण हा फोल्ड केलेला आहे तिथून खाली आपल्याला अर्धा इंच, या लाईनपासून खाली अर्धा इंच एक मार्क करायचा आहे. तर अर्धा इंचावर एक मार्क केला, या लाईनपासून इथं पर्यंतचा सेंटर मार्क करायचा आहे आपल्याला. ओके, इथून इथपर्यंत एक सेंटर मार्क केला आणि या सेंटरचा अजून एक आपल्याला इथे सेंटर मार्क करायचा आहे. या सेंटरपासून आपल्याला 5 इंच बाहेरच्या बाजूला मार्क करायचा आहे. म्हणजे 2 सूत किंवा 3 सूत तुम्ही ते मार्क करू शकता. हे मार्क करायचं आणि हा कर्व शेप आहे तो आपल्याला या पद्धतीने ठेवायचा की या पॉईंटपर्यंत आपल्याला हा आणि हा पॉईंट हे सगळे त्याच्यामध्ये आले पाहिजेत. या पद्धतीने हा आपला शेप ड्रॉ करायचा आहे की ज्यामुळे आपलं, आणि हा शेप घेताना ना एक काळजी घ्यायची आहे की जास्त पण असा शेप ठेवायचा नाही. तर काही काही वेळेला ना मी बऱ्याच बघितलं की हा इथे एवढा शेप कर्व घेतात आणि अशी बॉडी कोणाचीच नसते, ज्यामुळे कसं होतं की इथे शेप प्रॉपर येत नाही, उगाचच इथे जास्त फुगा निर्माण होतो ब्लाऊजमध्ये. तर असं नाही घ्यायचं आहे आपल्याला. आपला शेप उभार कुठे असतो तर या इथे सेंटरला, म्हणजे जिथे कटोरीचा आपला सेंटर पॉईंट म्हणजे एपेक्स पॉईंट आलेला आहे तिथे उभार आपल्याला हवा आहे. आपल्याला उभार या पोर्शनला नको आहे, बरोबर. लक्षात येते का तुमच्या? बघा आपल्याला इथे उभार या इथे नको आहे. इथे कसं होतं, इथे जास्त उभार घेतला जातो बऱ्याचदा, काही काही कटिंगमध्ये बघितलं मी. तर तसं नाही करायचं आहे आपल्याला. कर्व शेप द्यायचा आहे पण तो प्रमाणात द्यायचा आहे, अगदीच ओव्हर नाही झाला पाहिजे. तर बघा हा अगदी प्रॉपर आपला प्रिन्सेस कटचा शेप आपला ड्रॉ झालेला आहे. तर हा आपण कट केला तर हा आपला प्रिन्सेस कट होणार आहे आणि हा आपला सेंटर पार्ट होणार आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला सेंटर टू शोल्डर टू वेस्ट डाट असा ब्लाऊज बनवायचा असेल तर इथून इथपर्यंत यापासून, म्हणजे हा कट नाही करायचा आपल्याला, आता हा फक्त इथे चिपकून ठेवायचा आणि कट कुठला करायचा, इथून इथपर्यंत आपल्याला सेंटर डॉट लावून घ्यायचा. तर मी तुम्हाला इथे वेगळ्या मार्करनी दाखवते की ज्यामुळे तुमच्या तो लक्षात राहील. तर बघा जेव्हा शोल्डर टू वेस्ट डाट ब्लाऊज आपल्याला बनवायचा असतो त्यावेळेला याच ब्लाऊजमध्ये हीच मेथड असणार आहे आणि याच पद्धतीने कटिंग आपल्याला घ्यायचं असतं. या एकाच ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला 2 ते 3 ब्लाऊज सांगितलीत कशा पद्धतीने आपण शिवून घेऊ शकतो. तर लक्षपूर्वक बघा आणि करा. हे आपल्याला कट करायचं नाही, प्रिन्सेस कट करायचं असेल त्यावेळेलाच आपल्याला हा कट करायचा. जर सेंटर टू वेस्ट डाट म्हणजे शोल्डर टू वेस्ट डाट ब्लाऊज बनवायचा असेल तुम्हाला तर आपल्याला हे मार्किंग कट करायचं आहे. एवढाच फरक करायचा आहे फक्त. ओके, त्यानंतर म्हणजे बघा 1 टक्स झाला, प्रिन्सेस कट झाला, सेंटर टू वेस्ट डाट झाला ब्लाऊज. म्हणजे 3 ब्लाऊज तुम्ही या एका ब्लाऊजमध्ये कव्हर अप केलेली आहे.
तर चला या ब्लाऊजमध्ये आपण कोणतं बनवायचं ते तुम्ही ठरवा. आपण यामध्ये प्रिन्सेस कट बनवूया की सेंटर टू वेस्ट डार्ट ब्लाऊज बनवूया. तर या अगोदर आपलं कुठलं प्रिन्सेस कटचे ब्लाऊज झालेले आहेत, तर आपण या ब्लाऊजमध्ये सेंटर टू वेस्ट डार्ट ब्लाऊज घेऊया की यामध्ये आपला एक नवीन प्रकार पण होऊन जाईल आणि तुम्हाला पण नवीन एखादा ब्लाऊज शिकायला मिळेल. चालेल. तर चला आपण हा प्रिन्सेस कटचा पोर्शन कट न करता सेंटर टू वेस्ट डार्ट ब्लाऊज आहे त्या पॅटर्न आपण कट करूया. आणि इथे मात्र आपल्याला पिनअप करून ठेवायचा आहे की जिथून आपला तो फोल्ड ओपन होणार नाही. ओके. तर या पद्धतीने हे होईल. आता हे आपण कट करून घेऊया आणि यामध्ये मार्जिन कुठे कुठे ठेवायचं आहे ते पण आपल्याला बघायला लागेल. ओके. तर जर तुम्ही हा फ्रंट पार्ट पॅक ठेवणार असाल तर तुम्हाला इथे काही मार्जिन ठेवायची गरज नाही. हा भाग फक्त फोल्डवरती तुम्हाला कटिंग करून घ्यायचा आहे. पण जर तुम्ही या बाजूला इथे तुम्ही हुकाईपट्टी बनवणार असाल फ्रंटमध्ये तर तुम्हाला इकडे अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं आहे. हा झाला फ्रंटला तुम्ही हुकाई बनवणार असाल तर. नसाल तर इथे काही मार्जिन घ्यायचं नाही. जसा आहे तसा पॅटर्न ठेवायचा आणि फक्त ठेवताना बंद बाजूवरती ठेवायचा, म्हणजे फोल्ड बाजू असणार आहे तिथे ठेवायचा आहे. आणि या बाजूवरती हा आणि हा पार्ट जोडण्यासाठी आपल्याला इथे शिलाई मार्जिन अर्धा इंच ॲड करायचं आहे. तर जिथे मी तुम्हाला क्रॉस मार्किंग दाखवत आहे त्या भागावरती तुम्हाला मार्जिन ॲड करायचं आहे. लक्षात ठेवा की केव्हा पण मी जेव्हा क्रॉस मार्किंग केलेलं असेल त्या भागावरती आपल्याला हा आपला भागमधून कट होणार आहे, त्याच्यामुळे या भागावरती आपल्याला जॉईंटसाठी मार्जिन देऊन ठेवायचं आहे. तर हे आपण आता कट करून घेऊया. तर हा पहिला गळा कट करून घेऊया. ओके. तर या पद्धतीने आपलं हे कटिंग तयार झालेलं आहे. तर आता हे आपण फ्रंट पार्ट बरोबर मॅच करून बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येणार आहे तो म्हणजे आपण बॅक बरोबर फ्रंट जोडून घेत असताना. तर जेव्हा आपल्याला बोटनेक ब्लाऊज बनवायचा असतो, ज्या वेळेला दोन्ही गळे आपले पॅक असणार आहेत त्यावेळेला बॅक पार्टमध्ये आपल्याला अर्धा इंच शोल्डर मायनस, म्हणजे या मुंडा जिथे आपण मार्क केलेला आहे तिथे आपल्याला अर्धा इंच खाली जायचं आहे. हे सर्व साईजमध्ये कंपल्सरी असणार आहे, साईज तुमची कोणतीही असो. ओके. हा पॉईंट लक्षात ठेवा आणि या पद्धतीने कटिंगमध्ये चेंजेस मात्र जरूर करा. तर इथे आता आपल्याला अर्धा इंच खाली यायचं आहे. ही लाईन ड्रॉ करायची आणि या लाईनच्या खाली आपल्याला हा जो आपला मुंडा घेर आहे, जो फ्रंटचा पार्ट आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आणि इथे आता आपला हा कट टू कट आलेला आहे. ओके. तर इथे ठेवला तर इथे आपण हा मार्क करून घेऊया. ओके. तर हे मी इथे मार्क करून घेतलं आणि आता आपल्याला उंची बघायची आहे की टोटल आपली उंची. तर बघा आपल्याला बॅक साईडची उंची आपल्याला सेंटर पॉईंटपासून बघायची आहे. सेंटरपासून आपल्याला टेप लावून घ्यायचा आहे. तर आपली बॅकची उंची 14.5 तयार हवी आहे आपल्याला. तर इथे 15.5 आपल्याला मिळायला पाहिजे. ओके. तर इथे मी 15.5 वरती एक पॉईंट मार्क केला आणि ही जी लाईन आहे ती आपल्याला या लाईन बरोबर इथे मी पहिला ही लाईन जेवढी येते तेवढी अशी देऊन घेते आणि त्यानंतर या लाईनला पण ही जेवढी तिरकी येत आहे तेवढी आपल्याला इकडे देऊन घ्यायची. आणि ही इथं जो कॉर्नर येतोय त्याला आपल्याला या पद्धतीने कोणा बनवून द्यायचा नाही, इथे थोडासा असा शेप घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपलं हे मार्किंग कंप्लीट करायचं आहे आपल्याला. आपली उंची कुठेही कमी नाही झाली पाहिजे, प्रॉपर झाली पाहिजे. आणि बोटनेकमध्ये कसं आहे बघा, हा गळा इकडून मुंडा आपला खूप खाली येतो बरोबर. आणि मग काय होतं की हा जो साईड पार्ट आहे ना तो खूपच छोटा होतो आणि मग ब्लाऊजमध्ये हात वरती केला की ब्लाऊज वरती जातो. तर या पद्धतीने जर तुम्ही कटिंग घेत असाल तर हे अंतरसुद्धा तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे. कुठेही या अंतरमध्ये आपण कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. हे अंतर प्रॉपर मिळतं, त्यामुळे ब्लाऊज तुमचा कुठेही वर खाली हात केला तर वरती होत नाही आणि फिटिंग खूप छान येते या ब्लाऊजची. या पद्धतीने एकदा कट करून स्टिच करून बघा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तर हे आपण आता कट करून घेऊया आणि मार्जिनमध्ये तुम्हाला अजून ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण काही गरज नाही. 1.25 इंच म्हणजे भरपूर झालेला आहे, त्यामुळे इथे अजून काही जास्त वाढवण्याची गरज नाही. आणि या तर चला
तर हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. याच्यावरती आपण मार्क करून ठेवूया. शोल्डर टू एपेक्स आहे 10.5. अजून एपेक्स टू एपेक्स आहे 8 इंचेस. तर या साईजचा पेपर पॅटर्न आपला हा तयार आहे. बॅक पॅक, फ्रंट पॅक आणि हे आहेत फ्रंटचे पार्ट. तर फ्रंट पार्टवरती सुद्धा सेम याच पद्धतीने मी इथे हे मार्क लिहून ठेवणार आहे. आणि हे झाल्यानंतर आपण ब्लाऊज स्टिच करताना मात्र आपल्याला इथे मार्क ॲड करून घ्यायचे आहेत, म्हणजे मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. आणि या पार्टला जर तुम्ही इथे बोटनेकला पाठीमागे जर ओपन ठेवणार असाल तर या बाजूला तुम्ही अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं आहे. जर तुम्ही इकडे ओपन ठेवणार असाल तर, जर हा भाग सुद्धा पॅक ठेवणार असाल तर हा भाग तुम्हाला फोल्ड बाजूवरती ठेवायचा आहे आणि कट करायचा आहे. एवढंच याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. तर या पार्टवरती पण मी हे सगळे मेजरमेंट्स लिहून ठेवते की जेणेकरून आपल्याला हे सर्व पार्ट एकत्रच मिळतील. म्हणजे जर लिहून ठेवलेलं असेल तर आपल्याला नेक्स्ट टाइम कटिंग करताना मार्किंग बघावं लागत नाही. शोल्डर टू वेस्ट डार्ट ब्लाऊज बनवायचा असतो त्यावेळेला आपल्याला इथूनच्या वरच्या भागामध्ये इथे एक आपल्याला छोटीशी टक्स घ्यावा लागतो. तर तो का घ्यायचा? कारण बघा इथे जर आपण हा टक्स घेतला तर इथलं जे फिनिशिंग आहे प्रॉपर होतं, बसतं अगदी फिटिंग आपल्या इथे व्यवस्थित. त्याच्यामुळे आपल्याला इथून इथपर्यंतचा एक टक्स घ्यायचा आहे. तर तो कसा घ्यायचा? तर हे जे फिटिंगचं मेजरमेंट आहे तिथून हे जे आपलं शोल्डर टू एपेक्स पॉईंट घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. इथे सेंटर पॉईंट घेतल्यानंतर या सेंटर पॉईंटच्या पाव इंच आपल्याला टक्स घ्यायचा आहे. या बाजूला पाव इंच आणि या बाजूला पाव इंच. आणि ही लाईन आहे ही आपल्याला या पद्धतीने इकडे वरच्या ही इकडे खाली सेम या बाजूला ही आणि ही इथे जॉईन करून घ्यायची. तर बघा हा मी इथे टक्स देऊन घेतला तर हे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि याच ब्लाऊजमध्ये आपल्याला इथे पण एक टक्स घ्यायचा आहे, पण तो टक्स आपल्याला शिलाईमध्ये दिसून द्यायचा नाही. तर तो कशा पद्धतीने घ्यायचा ते मी तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. इथे मात्र तुम्हाला कट कसा घ्यायचा आहे ते दाखवणार आहे. तर इथे आपल्याला हा एवढी मोठी आपली पुढे पट्टी तयार होणार आहे. जर तुम्ही या बाजूला ओपन ठेवणार असाल तर तुम्ही इथे टक्स घेऊ शकता, बरोबर. पण जर तुम्ही ते ओपन ठेवणारच नसाल, ही तुमची फ्रंट पॅक घेणार असाल तर तो टक्स कशा पद्धतीने घ्यायचा याची एक ट्रिक आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे आपल्याला टोटल पाऊण इंचांचा टक्स घ्यायचा आहे. तर पाऊण इंच टक्स आपल्याला एका बाजूचा म्हणजे हे दोन्ही मिळून पाऊण इंच झालं पाहिजे. तर याच्यासाठी हा टक्स कसा घ्यायचा? तर बघा इथून इथपर्यंतचं जे अंतर आहे जे मी तुम्हाला टेपवर दाखवते ते आपलं पाऊण इंचांचं आहे, बरोबर. तर हे पाऊण इंचांचं अंतर जेव्हा आपण या पद्धतीने फोल्ड करू तर ठेवून घेतली तर जेवढं अंतर आपलं येणार आहे तर किती येते? हे आपलं 3 सूत आणि थोडंसं अंतर येते, बरोबर. तर हेच अंतर आपल्याला इथे एका बाजूला देऊन घ्यायचं आहे. तर सेम एवढं एका बाजूला आणि हे दुसऱ्या बाजूला या पद्धतीने मार्क करून घ्यायचं. आणि इथंपर्यंत याच्या इकडे साधारण 1 इंचपर्यंत आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं. 1 ते 1.25 इंच अंतर आपलं इथे असलं पाहिजे त्या टक्सपर्यंत. तर हे या पद्धतीने देऊन घेतलं तर आता आपल्याला हे कट करायचं आहे. आणि हे ज्या वेळेला आपण ब्लाऊजवरती कट करू त्यावेळेला आपल्याला हे या पद्धतीने देऊन घ्यायचं आहे. तर हे तुम्ही इथे हा थोडासा असं इथे प्रेस केलं तर हे प्रॉपर होऊन जाईल. आणि हे इथे आपल्याला या पद्धतीने घ्यायचं आहे. ओके. तर हे ब्लाऊजमध्ये कटिंग घेताना आपल्याला हे या पद्धतीने ठेवायचं आहे. कपड्यावर ठेवताना म्हणजे हा टक्स पण तुमचा दिसून येणार नाही, हा इथल्या इथे मायनस होईल आणि टक्स घ्यावा पण लागणार नाही कपड्यावरती. हा इथं मेन फॅब्रिकवरती कट करताना या पद्धतीने घ्यायचं हे मार्किंग, की ज्यामुळे आपला हा टक्स दिसून येणार नाही आणि प्रॉपर इथला टक्स पण मायनस होईल. आणि हा टक्स आता आपल्याला इथे मायनस करायचा आहे. छान येते आणि हे ब्लाऊज घातल्यानंतर खूप मस्त येतो फिटिंगला पण. ट्राय जरूर करा. आणि हे झालेलं आहे आपलं फ्रंट पार्टचं मार्किंग. हे दोन्हींवरती आपण लिहून पण ठेवायचं आहे. आणि हे जे आहे हे तुम्ही इथे एकतर पिनअप करून ठेवू शकता किंवा चिकट टेप मिळते या पद्धतीची. तर हे आपण इथे की ज्यामुळे हे अंतर सारखं आपलं वाढायला नको, त्याच्यासाठी हे आपण अंतर इथेच एकदाच पिनअप करून ठेवूया की ज्यामुळे आपला हा इथे टक्स घ्यायचा आहे एकदाच मॅनेज होऊन जाईल. ओके. तर हा झाला आपला पेपर पॅटर्न तयार. तर चला या पॅटर्नची बाही कशी कट करायची ते आता आपण बघूया. तर यासाठी आपल्याला बाही कट करण्या अगोदर आपल्याला बॅकचा मुंडा आणि फ्रंटचा मुंडा पहिल्यांदा मोजून घ्यायचा आहे. तर बॅक मुंडा मोजताना आपल्याला कुठून मोजायचा आहे? जिथून आपण हे मुंडा हे अर्धा इंच वरचं शिलाई मार्जिन आहे ते सोडून द्यायचं आणि तिथून खाली आपल्याला बाही हा मुंडा घेर आहे हा मोजून घ्यायचा आहे. हे आपण 1.25 एवढंच मार्जिन घेतलेलं आहे. ओके. तर हे बघा या पद्धतीने इथे टेप ठेवायचं. तुम्ही अर्धा इंच इकडून जरी मोजलं तरीही चालेल किंवा या बाजूतून इथून मोजलं तरीही चालणार आहे. सेमच आपलं हे मेजरमेंट येणार आहे. तर आपण या साईड बरोबरच घेऊया. ओके. तर हे बघा या पद्धतीनं आपला हा टेप
फिरवत फिरवत आपल्याला हे मेजरमेंट किती आहे ते बघून घ्यायचं आहे. तर हे आलेलं आहे आपलं 11 इंच. ओके, बॅकचं अंतर आलेलं आहे 11 इंच. ओके, आणि आता ह्या फ्रंट पार्टचं बघूया की किती आलेलं आहे आपलं हे मुंडा घेर. तर याच्यामध्ये पण आपल्याला हे अर्धा इंच शिलाईमध्ये आहे ते सोडून द्यायचं आहे, कारण बाही आपण इथूनच लावणार आहोत बरोबर. तर इथून आपल्याला हा मुंडा घेर मोजून घ्यायचा आहे किती आहे ते. तर हे अंतर आलेलं आहे 10ला 1 लाईन कमी. ओके, तर हे आपण राऊंड 10ला 1 लाईन कमी म्हणजे 9.9. फ्रंट आलेला आहे 9.9. ओके, तर हे मेजरमेंट्स मी लिहून घेतले. आता आपल्याला बाही मार्क करत असताना तर बाहीसाठी आपल्याला हा बाहीचा रेग्युलर बाही पॅटर्न वापरणार आहोत आपण. हा पॅटर्न कसा बनवायचा याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तो व्हिडिओ जरूर बघा आणि हा पॅटर्न तुमच्याजवळ काढून ठेवायचा आहे. तर याच्यामध्ये याचाच वापर करून आपण बाही बनवणार आहोत. तर याच्यामध्ये आता बघा आपल्याला बघायचं आहे की आपली बाही आपल्याला किती उंचीची हवी आहे. तर इथे मला बाही 9.5ची तयार हवी आहे. तर मी इथे 10.5 वरती ही बाहीची उंची सेट करून घेतलेली आहे आणि हेच आता आपण याच्यावरती ठेवून बाही कट करून घेणार आहोत. ही बाहीची उंची आहे ही, हे बघा 10.5 वरती हे मी फोल्ड करून घेतलेलं आहे की जेणेकरून आपल्याला ही बाहीची उंची 9.5 तयार मिळणार आहे. 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. तर ही आहे पॅटर्न काढलेला आहे तो आपला मोठा आहे हा, पण मी हा 10.5 वरती फोल्ड करून घेतला. त्यानंतर हा फोल्ड केलेला पॅटर्न मी इथे हा आहे, हा ओपन पोर्शन आहे, इकडे फोल्ड पोर्शन आहे. ओके, हा ओपनचा पोर्शन आहे. यावरती मी बाही फोल्डच्या बाजूला ही फोल्डचा पोर्शन ठेवला आणि बाहीचं मार्किंग करून घेतलं. पहिला जसा बाहीचा शेप आहे तसा मी. ओके, हे झालं इथंपर्यंत. यानंतर आता आपल्याला आपलं जे मार्किंग आपण बघितलं होतं किती आलेलं आहे बॅकचं आणि फ्रंटचं, तर ते आपल्याला यावरती मार्क करून घ्यायचं आहे. तर याचा आतला बाहीचा पॅटर्न आहे तो पण आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा. सेंटरला व्यवस्थित ठेवायचा आणि जो आतला बाहीचा आहे तो पण आपण इथे ड्रॉ करून घेऊया. ओके, तर हे ड्रॉ करून झाल्यानंतर आता आपला हा बॅकचा मुंडा किती आहे 11 इंच. तर तो हा बॅकच्या मुंड्यावरती मार्क करायचा आहे आपल्याला. तर इथून टेप ठेवला आणि टेप या पद्धतीने शेपमध्ये आपल्याला घ्यायचा आहे आणि 11 कुठे येत आहेत तिथं आपल्याला एक मार्क करायचा आहे. ओके, आणि ह्या आतल्या घेरावरती आपल्याला फ्रंटच्या मुंड्याचं मार्किंग करायचं आहे जे आहे 9.9. तर ते आतल्या घेरावरती मार्किंग करायचं आहे. तर ते येते आपलं या इथे बरोबर. तर इथे आल्यानंतर आता आपल्याला या आणि याचा सेंटर पॉईंट घ्यायचे, अर्ध येणार आहे बरोबर. तर आता काय करायचं, हे जे अर्ध मार्किंग आपण इथे सेंटर आलेलं आहे तिथून आतमध्ये इकडे या बाजूला आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे, कारण आपण मार्जिन 1.25 इंचच ठेवलेलं आहे. ओके, तर हे झालं 1.25 इंच. आणि इथे दंडघेर किती आहे आपला, साठी आपल्याला दंडघेर 5.25 इंच आहे. ओके, तर हे मी 5.25 वरती मार्क केलं आणि त्याच्या बाहेर आपण 1.25 इंच मार्जिन घेतलं आणि ह्या मार्जिनच्या लाईन मार्जिन बरोबर आणि फिटिंगची लाईन फिटिंगच्या लाईन बरोबर ड्रॉ करून घ्यायची. ओके, सॉरी, हे आपलं अंतर आहे 5.5 इंच. 5.5 वरती येईल आणि त्याच्या बाहेर इकडे आपलं हे 1.25 इंच मार्जिन असेल. या लाईन्स फक्त थोड्याशा आपल्याला या पद्धतीने घ्यायच्या. ओके, तर हे आपण आता कट करून घेऊया. ओके, ही आपली बाही तयार झालेली आहे. तर चला आता ही बाही मी तुम्हाला या आपल्या पॅटर्न बरोबर जोडून दाखवणार आहे. तर हा आहे आपला फ्रंटचा पार्ट, हा आहे बॅकचा पार्ट. हा पार्ट जेव्हा आपण इथे एकमेकांवरती ठेवून जोडू त्यावेळेला काय होणार आहे, हे अर्धा इंच आपल्या इथे शिलाईमध्ये जाणार आहे बरोबर. तर मी हे इथे असं फोल्ड करून घेते आणि हे पण आपला अर्धा इंच आहे ते या पद्धतीने शिलाईमध्ये जाईल बरोबर. तर हे शिलाईमध्ये गेल्यानंतर हे इथं असं असणार आहे बरोबर. तर मी हे इथं असं ठेवून घेते आणि तुम्हाला हे टोटल मोजून दाखवते की हे बाही बरोबर आपण जोडताना. तर यातला बाहीचा फ्रंटचा पार्ट आहे तो हा वाला आहे ज्याला आपण नॉच देऊन ठेवायचे. ओके, तर हा बाहीचा फ्रंटचा भाग आहे तो फ्रंटच्या पार्ट बरोबर जोडायचा बरोबर. तर हे इथे हे मी ठेवून घेतलं. तर बघा या बाजूने आपण बाही लावायला सुरुवात करणार. तर इथून जेव्हा आपण ही बाही या पद्धतीने
तर बघा ही आपली बाही प्रॉपर जुळते या बाजूला इथे. तर या पद्धतीने हे बाहीचं मार्किंग आपल्याला करायचं आहे. तर याच्यामध्ये एक होतं की आपला हा फ्रंट बॅकचा पार्ट आहे तो मोठा आहे आणि हा जो आहे तो त्या मानाने 1 इंचानी कमी आहे. त्यामुळे आपलं काय होणार आहे, बाहीचा जो हा सेंटर पॉईंट आहे तो तुमचा इथे सेंटरलाच येईल असं नाही, तो थोडासा या इथे येणार आहे. पण त्याच्यामुळे तुमच्या बाहीच्या फिटिंगमध्ये किंवा ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही या बाजूनी बाही लावायला सुरुवात करायची आहे, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. बाही खूप सुंदर बसते आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. तर जरूर या पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल काय असेल तर तुम्ही कमेंट करून जरूर विचारा. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा आणि ज्यांना कोणाला शिकायची इच्छा असेल त्यांच्यापर्यंत शेअर जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची.